नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर या पिकाचे बाजारभाव बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुरीमध्ये चांगली तेजी आहे. कारण आवक सध्या कमी आहे व उत्पादन सुद्धा कमी राहील. तरी माझा एक सल्लागार म्हणून सल्ला आहे की 9,500 ते 10,000 च्या वर आसपास आपण या भावात तूर विकायला पाहिजे. कारण आवक वाढताच भाव हलके दबावात येतील व 8,000 9,000 जवळपास स्थिरावतील. त्यामुळं आपण 10,000च्या वर भाव मिळत आहे, म्हणून आपण तुरी विकायला पाहिजे. चला तर मग बघूया आपण आजचा कृषी बाजारभाव. उत्पन्न बाजार समिती पेटर्न 9,500 रुपये सर्वात जास्त भाव. कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा 10,425 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली 10,300 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम 9,901 रुपया सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती 10,100 रुपये. लातूर सर्वात जास्त रेट 10,100 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती सर्वात जास्त रेट 10,000. कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव 9,000 सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ 9,785 सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा 9,611 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर 9,902 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर 9,500 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव 9,200 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका 9,700 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर 9,300 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव 9,284 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब यवतमाळ 9,300 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर 9,501 रुपया सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती बीड 10,000 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी 9,475 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा 8,780 रुपये सर्वात जास्त रेट. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव 9,300 रुपये सर्वात जास्त रेट. हे होते आजचे बाजारभाव. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व www.rockgun.com या वेबसाईटला देखील भेट द्या. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा. नमस्कार.